नमस्कार मित्रांनो, मी तेजस संतोष गराडे, बी फार्मसी स्टुडंट 1 इयर. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेली रूटीन्स ब्लॉग बघायला भेटतील. त्याचप्रमाणे प्रँक कॉल तुम्हाला बघायला भेटतील. तर आजचा आपला कंटेंट आहे की आपल्या मंदिराचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर आपल्या मंदिरामध्ये कुठले देवस्थान आहेत, आपल्या मंदिराला किती इयर्स झाले ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर आपलं मंदिर आहे भैरी भवानी 7 अकरा स्वयंभू मंदिर. तर मुक्काम पोस्ट साठवली, लागवणवाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तुम्हाला आपल्या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही या पत्त्यावरती येऊन आपल्या मंदिराला भेट देऊ शकता. चला. ही आपली गणपतीची विसर्जनासाठी आपण थाळी बनवलेली आहे. 5 घरांचे गणपती इथे विसर्जन होतात. तर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला भेटेल. तर मित्रांनो, हे आपलं स्वयंभू आसनाचं स्थान आहे. तर तो फोटो बघा. हा फोटो पहिला आहे मित्रांनो. हा फोटो कॅचअप केलेला आहे आपण आर्टमध्ये. तर पहिलं असं होतं, ज्या फोटोमध्ये दाखवलेलं त्याप्रमाणे हे स्थान होतं. त्याच्यावरती आम्ही बांधकाम वगैरे करून ते स्थानाला आम्ही पूर्णपणे व्यवस्थित बांधकाम करून हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तिथं स्थान आहे होतं आपलं. व तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आपलं बुद्धीचा दाता गंधराया शिवपिंड आपण आपल्या मंदिरामध्ये बसवलेली आहे. स्वामी समर्थ व दत्तगुरु यांचा फोटो सुद्धा आपल्या मंदिरामध्ये आहे. त्याचबरोबर तर हे बघा, हा जुना फोटो आहे. हा जुना फोटो कॅचअप केलाय. थोडा आता खराब झालेला आहे तो, बट असं होतं पहिलं. त्याच्यानंतर बाजूने आपण बांधकाम वगैरे करून मंदिर एवढं मोठं केलेलं आहे. तर हा पहिला फोटो आहे. त्याच प्रकारे भैरी भवानीची मूर्ती सुद्धा आपल्या मंदिरामध्ये आहे स्थापन केलेली. श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती आपल्या मंदिरामध्ये आहे. आणि श्री आईनवलाई देवीची मूर्ती सुद्धा आपल्या मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे. त्याचप्रमाणे आई विठलाई देवीची सुद्धा मूर्ती आपण आपल्या मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे.
श्री संत बाळूमामा आदमापूर क्षेत्र, त्यांचा सुद्धा फोटो आपल्या मंदिरामध्ये आहे. त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महाराज यांचा सुद्धा फोटो आपल्या मंदिरामध्ये आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे की आपले ग्रामदैवत श्री धनी केदारली यांचा फोटो आज तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतोय. पण प्रत्यक्षात तुम्हाला हे पाषाण कसं आहे, मूर्ती कशी आहे, ही तुम्हाला लवकरात लवकर, स्वयंभू कसा आहे हे तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटेल. तर त्याचा सुद्धा ब्लॉग आपण लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या मंदिरामध्ये जाऊन ते नेमकी कसं आहे, कोणत्या पद्धतीने ते मंदिराची रचना आहे आणि ते स्वयंभू कसं स्थापन झालंय याची सुद्धा तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा व आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा आपण मंदिरामध्ये बसवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या मंदिरामध्ये देवस्थान आहेत. छोटस मंदिर आहे. आपली पूजा जेव्हा होते मित्रांनो, सकाळी जेव्हा पूजा होते त्यावेळी, पूजेच्या वेळी हा नगारा वाजवला जातो. देवीची पूजा ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेला हा नगारा वाजवला जातो. पूजेला आपण येतो तेव्हा मनोरंजनासाठी भक्तिगीते वगैरे या डेगवरती लावली जातात. तर आपण बघूया बाहेरचा परिसर कसा आहे, मंदिराच्या बाजूने कसं आपण बांधकाम केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बांधकाम सुद्धा या वर्षीच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या पाठी बघा ओम काढलेला आहे छान प्रकारे असा. कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आपला स्टेज आहे, त्याच्यावरती आपले कार्यक्रम होतात. नमन भजन असो हे कार्यक्रम आपले रंगमंचावरती होतात. या वर्षीच आपण हा स्टेज बांधलेला आहे. पहिला इकडे स्टेज होता मित्रांनो, जे नॉर्मली आपण मंडप वगैरे घालून आपण इथे स्टेज बनवायचो, तेव्हा तिथे कार्यक्रम वगैरे व्हायचे. त्याच्यानंतर आम्ही सुचवलं की इथे किती वर्ष आपण कार्यक्रम करणार, म्हणून स्वतः इथं मंडप वगैरे परमनंटली बांधून इथे ह्या वर्षी गेल्या वेळेला कार्यक्रम इथे झाले आपले. तर त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. 11 मेला आपल्या मंदिराची पूजा असते मित्रांनो, तर तेव्हा तुमचा तो उत्सवाचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तो जल्लोष तुम्हाला नक्की बघायला भेटेल. त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे.
आपल्या मंदिराचं बांधकाम झालेलं 2021ला. हे 5वं वर्ष आहे आपल्या मंदिराला. तर अजून बरंचसं काम तुम्ही बघाल तर बाकी आहे अजून. तर आता पावसामुळे थोडी सगळं हे झालेलं आहे, घाण वगैरे थोडी इकडे झालेली आहे. तर तुम्हाला उत्सवाच्या वेळी सगळं व्यवस्थित एकदम मस्त एकदम भारी वाटेल. पावसामुळे थोडी घाण झालेली आहे. तर तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग नक्की बघायला भेटेल. हे आपलं छोटंसं मंदिराजवळ तुळशी वृंदावन आपण केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा मंदिराचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. त्याचप्रमाणे प्रँक कॉल्स, डेली रुटीन सुद्धा तुम्हाला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. असंच ब्लॉग तुम्ही बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भरपूर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.